भुजंगराव, आज घरात जे झालं त्याने माझं डोसकच फिरले. काय झालं? जमीन कोणाची आहे ते सांगून टाक. मला अजून एक तीस हवाय. पण आज जर या विषयावर तुम्ही भांडलासा, माझ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न केलासा, तर कान उघडं ठेवू नाही का? ही जमीन कोणालाच देणार नाही. मला हे आधीपासूनच माहित होतं, हे असंच होणार होतं. म्हणजे अगं, तुला काय समजत नाही का? तुझ्या आईचं प्रेम तुझ्यावर नाही, सुभानवर आहे. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. नाहीतर ह्यो निवाडा आजच झाला असता. उद्यापर्यंत थांबायची काहीच गरज नव्हती. कारण उद्या हे समज सगळं त्या सुभानच्या बाजूने फिरवायचं आहे. नाही नाही, आई आहे माझी. ती आम्हा दोघांवर सारखंच प्रेम करते. द्रौपदी, अगे किती खुळी आहेस ग तू. अगं, जगाची वहिवाट बघ. अगं, पोरगा म्हणजे वंशाचा दिवा आणि पोरगी म्हणजे परक्याचं धन. अगं, तुझी आई मस्त म्हणत असल की दोघही पोराला सारखे आहेत म्हणून. पण उद्या काही येळ आली तर झुकतं माप पोराकडे जात. खरंच का? नाही, माझी आई अशी नाही. पण मग निवाडा का पुढे ढकलला गेला? उद्या जर तुझ्या आईचं मन सुभानकडे झुकलं तर समज संपलं म्हणून समज. सगळी जमीन त्याच्या नावावर जाणार आणि त्या जमिनीत काय आहे हे त्याला चांगलं ठाव आहे. काय हाय? धन. धन? होय, मोठं धन. जुन्या काळापासून लपवलेलं धन. नाहीतर सुभान इतक्या घाईघाईनं इकडे कशाला आला असता? पण मला तर कधीच कोणी सांगितलं नाही. सांगणार कोण? हे असं धन असलं की माणूस स्वतःच्या बापाला पण सांगत नाही. द्रौपदी, जरा विचार कर. ही समधी जमीन जर तुझ्या भावाच्या नावावर झाली तर त्या धनावरची मालकी कोणाची? माझ्या भावाची. नाही नाही, असं नाही होणार. तुम्हीच सांगा, आता मी काय करू? तुम्ही काय बी काळजी करू नका. मालक काहीतरी उपाय नक्की काढत्याला. हे घे. हे काय? हा काढा. आज रातच्याला तुझ्या आईला पास. काय बोलताय तुम्ही? होय, यानंतर ना निर्णय राहील ना वाद. नाही नाही, मी असलं काय बी करणार नाही. आहे माझी ती. बस रडत. उद्या जर ही समधी जमीन त्या सुभानच्या नावावर गेली ना, दोष कुणाला देशील? भावनांमध्ये अडकू नगस. तुझा भाऊ तुझा विचार करणार नाही, तो त्याचा विचार करणार. तेव्हा तू बी तुझा विचार कर. हीच तुझी शेवटची संधी आहे. एकदा का भुजंग डसला का समोरचा तिथंच खपला. द्रुपदा, आईच्या गळ्यातल्या नाणं हिसकावून घ्यायचा विचार करत होतीस काय?
करू दे. आता तिच्या आधी मीच घेतो. नानं शांतपणे दिलं तर बरं, नाही दिलं तर ह्यो पेला पाहिजे. म्हातारी बेसुद्ध पडत आणि मग नानं माझ्या हातात. आणि एकदा का नानं माझ्या हातात तर मग द्रुपदाला तिची जागा दाखव. आई, आई, अगं कुठं आहेस तू? काय कुठे आणि एवढ्या रात्री गेली कुठं? सुभान, तू इकडं? आणि आई कुठं आहे? मला काय माहिती, मीच तिला शोधतोय. आणि हे काय आहे? काय लपवतोयस? आधी तू सांग, तू काय लपवतेस? मला विचारायच्या आधी स्वतःच्या हाताकडे बघ. काय डाव आहे तुझा? आणि आई कुठं आहे खरं सांग. तू काय केलं नाहीस ना तिला? खरं तर हे मी तुला विचारायला पाहिजे. तूच काय केलं नाहीस ना व जमिनी पायी? माझ्यावर आरोप करतोयस? स्वार्थपायी तू काय करशील याचा भरोसा नाही. आणि तुझा भरोसा आहे का? काय आहे? काय नाही. खोटं बोलू नकोस. हे ईश आहे ना? आईला पाजलं होतस ना नाणं घ्यायला? तोंड सांभाळून बोल. आणि हे काय आहे? आणते इकडं. सोड. आण. हे तर ईश आहे.